धर्मपीठाचे अधिकारी आणि सज्जन हो, मी आज इथे बोलणार आहे, परंतु माझे उद्गार माझी शिक्षा कमी करण्याचा यत्न आहे असं कृपा करून समजू नये. मुळात माझ्यावर करण्यात आलेले आरोप हा गुन्हा आहे का हेच मला समजत नाही. वेदांचा आशय मी माझ्या काव्याद्वारे प्रकट केला हे सत्यच आहे, परंतु तसे करण्यासाठी कुणाची परवानगी घ्यावी लागते हे मला ज्ञात नव्हते. नुकतंच जन्मलेलं मूल मातेचं स्तन्य चोखू लागतं, तेव्हा त्याला तसे करण्यासाठी कुणा अंमलदाराची परवानगी घ्यावी लागत नाही. तसेच आणि तितक्याच निरागसपणे मी वेदांचा अमृतानुभव काढला आणि तितक्याच सहजपणे तो प्रसाद म्हणून वाटूनही टाकला. यात मी काही पाप केलं अशी माझी भावनाच नाही. वेदात आणि उपनिषदात म्हटल्याप्रमाणे जर आपण सर्वजण एकाच ब्रह्मतत्वातून निर्माण झालेलो आहोत आणि शेवटी त्यातच विलय पावणार आहोत, तर मग हा भेदाभेद कशासाठी? अवघी एकाची चवीनं तेथे कैसे भिन्नाभिन्न? कबीर म्हणतो, ब्राह्मण जर वेगळा असावा असं जर ईश्वराला वाटलं असतं तर त्याला जानवं देऊन आणि मुंडन करूनच नाही का पाठवलं असतं? आणि जर मुसलमान वेगळा असावा असं जर त्याला वाटलं असतं तर त्याला सुलता करूनच नाही का जन्माला घातलं असतं? मग ज्ञानदेवांचा दाखला देऊ? आश्चर्य आहे, ज्ञानदेवांना आणि त्यांच्या भावंडांना बहिष्कृत न करण्याच्या बदल्यात तुम्ही त्यांच्या मातापित्यांना जलसमाधी घ्यायला लावली, तरीही संन्यासाचा पोर हा त्यांच्यावरचा बट्टा जात नाही. बरं, मग पैठणचे एकनाथ महाराज, तुम्हाला वेद नको, अद्वैत तत्वज्ञान नको, वारकरी परंपरा नको, मग तुम्हाला हवं तरी काय? अहो, जिथे अंधार होता तिथे दिवे लावायचा अधिकार आम्हाला नाही असं तुम्ही म्हणता, मग तुम्ही दिवे लावायचेत ना? ज्ञान प्राप्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य, चांडाळ असे अधिकार, बाळे, नारी, नर आदी करोनी वैश्याही, हो वैश्याही, नामस करण्याचा, परमेश्वराच्या जवळ जाण्याचा अधिकार प्रत्येकाला आहेच. वारकरी संप्रदायात सगळेच एकमेकांच्या पाया पडतात, माऊली म्हणतात. समोरच्या माणसात असलेल्या परमेश्वराला नमस्कार असतो आणि आजपर्यंत मी कोणालाही शिष्य करून घेतलेलं नाही. शिष्य करून घेणं, मठ स्थापन करणं, व्यापारी वृत्तीनं शोषण करणं ही या मम्माजी सारख्यांची कामं. स्मृतिग्रंथात सावकारी करणाऱ्या, सेवा करणाऱ्या, शेती करणाऱ्या ब्राह्मणास शूद्र म्हटले आहे, हे तुम्हाला ठाऊक असेलच. एरवी अंत्यजांचा विटाळ मानणारे हे ब्राह्मण कर्ज वसूल करण्यासाठी त्यांच्याच वस्तीतून फिरतात. याला तुम्ही काय म्हणाल? की कायदा फक्त आमच्यासाठीच आहे? सत्य आम्हामनी नसे गबाळ्याचे धनी, देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावयासी बरे. या कायद्यावरही एक न्याय आहे, ईश्वरी न्याय. या धर्मपीठावरही एक पीठ आहे ज्याची योजना तुम्ही अवेलताय.